नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण पोलीस भरतीच्या एक इव्हेंट मध्ये आपण परत एकदा सामील झालो आहोत. आज शॉर्टपुट या इव्हेंट बद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. आणि हा इव्हेंट जो आहे पोलीस भरतीला जवळपास 15 मार्काला आहे. आणि त्याच्यामध्ये जी शेवटची लाईन जी आहे ती 8.5 मीटर वरती आहे. आणि त्याच्या पुढे जर तुम्ही गोळा मारला तर तुम्हाला किती मार्क आहेत? आणि त्याच्या दुसरी जी लाईन आहे ती 790 ची आहे. ती जर मारली तर त्याला किती मार्क आहेत? 12 मार्क आहेत. भरती होण्यासाठी हा वारंवार सांगत असल्यामुळे बघा आता हे मार्क दिसत आहेत आपल्याला, हे कव्हर करून घेणं आपलं काम आहे. गोळ्याचं वेट आहे 7.25. आतलं रेडियस जो आहे घेतलं तर जवळपास तुम्हाला 8.5 मीटर गोळा जाणं गरजेचं आहे. काही काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वर्कआउट कसं करावं, कुठल्या पद्धतीने गोळा मारल्यानंतर गोळा आउट ऑफ जाण्याची जास्त शक्यता असते. तर त्यामध्ये तुम्हाला 200 जे डिप्स आहेत त्याच्यामध्ये बदाम डिप्स झाल्या, त्याच्यानंतर आपण ते अँगल लॉक डिप्स ज्या घेतो त्या पण पाहिजेत. असे एकूण टोटल तुम्हाला 200 डिप्स मारणं गरजेचं आहे. 20-20च्या सेटनुसार जरी मारलं तरी चालतंय, 25च्या सेटनुसार मारलं तरी पण चालतंय. त्यानंतर शॉर्टपुट मध्ये आपलं खाली थ्रो मारायचे, हवेमध्ये थ्रो मारायचे. त्यानंतर गोळा मारत असताना आपल्याकडनं काय काय ज्या चुका होतात त्या थोड्याशा लक्षात घ्या. अँगल जो आहे, हाताचा अँगल चुकल्यामुळे जवळपास 8.5 मीटर जो जाणारा गोळा आहे तो तिथं जवळपास 8.25 पर्यंत येऊन पडलेला आहे. आता चुकी काय होती आपल्याकडं, जेव्हा आपण इथून निघतोय त्यावेळेस तुम्ही इथं आल्यानंतर इथला जो अँगल आहे हा क्लोज नाही पाहिजे. हा जो अँगल आहे तुमचा तो 90 डिग्रीचा पाहिजे. कारण की आपण बघा कधी पण दगड फेकत असताना पण असं फेकत नाही, तर आपण ह्या लेवलला मारतो. म्हणजे जवळपास आपल्या हातातला अँगल किती पाहिजे? 90 डिग्री सेल्सिअस असं 90 डिग्री मध्ये असेल तर तुम्ही त्याला व्यवस्थित मारू शकता. पुन्हा एकदा खाली न करता पूर्ण ह्याच्यात धर. आता घे गोळा, आउट ऑफ जाऊ द्या. तुमचा फॉल कन्सिडर पकडला जातो. इथून जरी गेला तर तुमचा फॉल हा कन्सिडर पकडला जातो. त्यामुळं डोकं भानावर ठेवून आपल्याला गोळा टाकल्यानंतर आपल्याला स्वतःला बाहेर व्यवस्थित खेचून मग बाहेर निघायचं. कळतंय? त्याच्यानंतर पहिला गोळा हा रॅन्डमली मारा. पहिल्या 2 गोळ्यांमध्येच गोळा आउट ऑफ गेला पाहिजे. तिसऱ्याचा चान्स घेऊ नका. ते डोक्यावरती प्रेशर राहतं. त्या प्रेशरच्या नादामध्ये गोळा कदाचित कधी जाण्याची दाट शक्यता कमी असते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पोझिशनला पहिल्या 2 अटेम्प्ट मध्ये असते. जर तुम्ही 1600 मीटर पळताय तरी पण बॉडी खांदे तुमचे लॉक झालेले असतात. 100 मीटर जरी पळून आले तरी तुमचे ते खांदे लॉक झाले. त्यासाठी पहिले झटके देऊन मग गोळे टाका तुम्ही, जेणेकरून पहिल्या आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये तुमचं ते आउट ऑफ जाणार आहे. ठीक आहे. अजून एक विद्यार्थी बघू. चल इमारती सर झाल्यानंतर तुम्ही या लेवलला पुढे जायचं नाहीये. जर असं गेला तर तुमचा फॉल असणार आहे. तुम्ही भले 8.5च्या बाहेर किती बी गोळा मारा. गोळा मारून झाल्यानंतर बाजूला 2 रेषा आहेत, त्या रेषांच्या बाहेरून तुम्हाला कमीत कमी माझं सजेशन आहे 20 डिप्स तरी तुम्ही मारणे, त्याच्या पहिलं 20 डिप्स तरी तुमच्या मारल्या गेल्या पाहिजेत. वरती हवेत पुश आउट करा. जेव्हा गोळा आपल्याला तिथं भेटतोय तिथून येताना 2-3 वेळा गोळा तुम्ही हवेत